नमस्कार. मी सुभाष मधुकर दिगंबर, वास्तव्य पुणे. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2025 यामध्ये मी ललित लेख या सदरात घर एक वास्तू या विषयावर आत्मवृत्त सादर करीत आहे. घर एक वास्तू. मी एक घर, एक वास्तू, पण मी केवळ वास्तू नाही तर एक संस्कृती केंद्र आहे. माझी व्याप्ती चंद्रमौळी घरापासून भव्य प्रसादापर्यंत. वंद्य संत महंतांनी हे विश्वची माझे घर असा संदेश दिला. घर हे केवळ 4 भिंतीत मर्यादित नाही, तर संपूर्ण विश्वच आपलं घर आहे. हेच विश्वबंधुत्वाचं प्रतीक आहे. स्थापत्यशैलीप्रमाणे विविध आकर्षक आकारात माझी बांधणी करण्यात येते. मला सुंदर रंगाने सजविण्यात येतं. समोर लावलेला बाग बगीचा, त्यातील सुंदर रंगबिरंगी विविध प्रकारची फुले, त्याचा दरवळणारा मन प्रसन्न करणारा परिमळ, झाडावर कवळून चढलेल्या वेली आणि तुळशी वृंदावन यामुळे माझ्या सौंदर्यात अधिकच भर पडते. माझी बांधणी पूर्ण झाल्यावर विधिवत पूजा करतात. त्याचवेळी माझं नामकरण करण्यात येते. वास्तुशांती सोहळा झाल्यानंतर आप्तमित्रांसह गृहप्रवेश होतो. मला लोकांनी विविध उपमा बहाल केलेल्या आहेत. कोणी मला मंदिर म्हणतात तर कोणी स्वर्ग. खरं सांगायचे तर मी कितीही भव्य असलो तरी मी बनलो आहे ते विटा, सिमेंट, छत आणि भिंतींनी. पण मला घरपण आले ते तुमच्यामुळे, कुटुंबामुळे. माझ्या छायेखाली वावरलेल्या अनेक पिढ्या आणि त्यांच्या सुखदुःखाचा मी साक्षीदार. दुःखद घटना येतात आणि जातात, पण मी येथे उल्लेख केलेला आहे तो केवळ सुखद आठवणींचा. माझ्या छत्राखाली घडलेल्या विविध गोड आठवणी मी जपून ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, नवजात बालकाचे स्वागत, ज्येष्ठा कनिष्ठा यांची पाठवणी, लक्ष्मीचे स्वागत, सणवार, संमेलने, यश, हास्यविनोद, आनंदाश्रूंनी पाणवलेल्या पापण्या, अशा अनेक आठवणी. घर ही अशी जागा आहे की जी प्रत्येक व्यक्तीसाठी मौल्यवान असते. घर हे हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूत एक सुरक्षित ठिकाण. घर हे संस्कृतीचे जतन, सुखदुःख, आठवणी, प्रेम आणि आपुलकीने भरलेले एक आधार. घराच्या भव्यतेपेक्षा खरे सौंदर्य त्यातील नात्यांमध्ये असते. आपले आई वडील, बहीण भाऊ, आजी आजोबा, मित्रमैत्रिणी यांच्यासोबत अनुभवलेले मधुर क्षण हे कायम आठवणीत असतात. चांगले वर्तन, आदरभावना, सहकार्य आणि कुटुंबाची मूल्ये हे घरातूनच शिकायला मिळतात. घरापासून कोणी कितीही रम्य ठिकाणी राहत असले तरी त्याचे मन धाव घेते ते घराकडेच. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धत होती. जसे जशी जीवनशैली बदलत गेली तसे माणसातील अंतरही वाढत गेले. पण परस्परातील संवाद आणि प्रेम भावनेनेच हे अंतर निश्चितच कमी होऊ शकते. घर म्हटले की त्यात छोटी छोटी भांडणे आलीच. बहीण भाऊ, पती पत्नी, मित्रमैत्रिणी यांची भांडणामुळे नाती अधिक घट्ट होतात. लग्नानंतर बहीण सासरी जाताना भावाचे डोळे पाणवतात, पण त्याच वेळी त्याला आठवण येते ती तिच्यासोबतच्या छोट्या छोट्या भांडणांची. पती पत्नीचे भांडण म्हणजे अळवावरच्या पाण्यासारखे. इथे तुझेनी माझं जमेना आणि तुझं वाचून माझं करमेना. छोट्या छोट्या भांडणामुळे प्रेम भावना वाढते. नात्यांची वीण जर घट्ट असेल तर घरपणही सुंदर बनतं. घरपणाचा अविभाज्य घटक म्हणजे घरातील बाल विश्व. प्रकाशातले हसरे तारे, रम्य ते निरागस बाल्य, बालकांच्या घरातील किलबिलाट, निरागस मुक्तहास्य, अस्ताव्यस्त पसरलेली खेळणी, भिंतीवर काढलेल्या रेघोट्या आणि चित्र यामुळे घरपणाची शोभा द्विगुणित होते. त्यांच्या निरागसतेचे उदाहरण दिल्याशिवाय मला राहत नाही. जेव्हा कोणी खोडी केली म्हणून एखादे बालक आईकडे तक्रार करते, तेव्हा त्याची आई त्याला समजवताना म्हणते, बाळा रडू नकोस, आपण त्याला शिक्षा करू. आपण त्याचे घर उन्हात बांधू. खोडी करणारा शिक्षा होणार म्हणून बाळ खुश. पण प्रत्येक घर हे उन्हातच बांधतात
याची त्या निरागस बालकाला काय कल्पना? बालकाच्या जीवनात घरातील वातावरणाचा प्रभाव असतो. घरात प्रेम, सुरक्षितता आणि सुखसंवाद असेल, तर बालकाचा मानसिक, भावनिक विकास आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. जीवनातील प्राथमिक आणि महत्त्वपूर्ण शिकवण ही घरातूनच मिळते. उत्तम संस्कार आई-वडील, आजी-आजोबा यांच्याकडून घडतात. म्हणूनच घर हे बालकाच्या विकासाचे आद्यकेंद्र आहे. घरातील वातावरण जर प्रसन्न असेल, तर मुलंही आदर्श आणि सुसंस्कृत बनतात. बालकाचे भविष्य घडते आणि पर्यायाने देशाचे सुद्धा. घरपणाचे सुख व्यक्तीच्या मानसिकतेवर आधारित असते. समाधानी व्यक्ती झोपडीतही सुखी असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जे सुख राजमहालामध्ये राजाला उपलब्ध होते, ते सुख माझ्या झोपडीमध्ये उपलब्ध आहे. ते म्हणतात, राजासजी महाले सौख्य कधी मिळाले, ती सर्व प्राप्त झाले या झोपडीत माझ्या. पाहोनी सौख्य माझे देवेंद्र तो इलाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. जाता जाता मी एवढेच म्हणतो, हात फिरे तेथे लक्ष्मी ठरे. तेव्हा घराची स्वच्छता आणि योग्य निगा राखा. पण ते करताना सार्वजनिक परिसर मात्र अस्वच्छ होणार नाही याची मात्र काळजी घ्या. एवढी विनंती करून आणि सर्वांना अनेक शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. धन्यवाद.